नमस्कार, एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत। आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी। मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आधारवड हरपला। अर्थसंकल्पीय अधिवेशनात नामदार छगन भुजबळ यांनी आपल्या भावना केल्या व्यक्त। दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व इतर दिवंगत व्यक्तीचा शोक प्रस्ताव मांडण्यात आला। या शोक प्रस्तावावर मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या। यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की आज महाराष्ट्र विधानसभेत राज्याचे लाडके दादा अजित पवार यांच्या शोक प्रस्तावावर बोलताना मन अतिशय हेलावून गेलं आहे। 1985 पासून आजवर अनेक दिग्गजांना निरोप दिला, पण दादांसाठी शोक प्रस्ताव मांडावा लागेल असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। ते म्हणाले की शरदचंद्र पवार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात आपला वेगळा ठसा अजितदादा पवार यांनी निर्माण केला होता। विश्वासच बसत नाही, दादांचा वावर आजही आपल्यात आहे असे नेहमी वाटते। त्यांच्या जाण्याने आज महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आधारवड आज जन्मळून पडला असून कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याच्या शोक भावना मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या। प्रतिनिधी किशोर बस्ते, एबीएन न्यूज लाईव्ह मराठी। हा शब्द जो आहे